आपल्याला जाणं आहे. जो आता येतो मरायला येतो, जो जन्म घेतो तो मरणार, कधी ना कधी मरणार. आणि मग ते ध्येयाचा उपयोग काय? ध्येयाचा उपयोग करून जातो. नाथ महाराज काय सांगते, तुम्ही जन्माला येता त्याचा उपयोग करून जातो. नाथ महाराज कसे वागले ते अजून किती आंघोळ करत होते. बाहेर जा ना. तो काय करायचा, जाऊन गेली त्याच्या अंगावर फुकायचा. नाथ महाराज नाथ महाराज जाऊन आला फुकून त्याच्या अंगावर फुकायचा. असं अजून 7 बार ते आंघोळ त्यांचे म्हणजे नाथ महाराजांनी केली. नाथ महाराज शुद्ध झाले की नाही. तसं आपण आपला ध्येय आपला ध्येय शुद्ध करून घ्या. इकडे जरा आपला सारखी जे मेल्यावर काय सांगायचं तुमच्या, तुम्ही इतके बँकेला पैसे टाकले. थोडेच सांगतो मी, किती टाकले बँकेला? तुमच्या संघात देते का? एक 5 पैसे देते का तुमच्या संघात? मग इतकं पुण्य करा ना तुम्ही. पुण्य करणं चाललं आमचं. तुम्ही दान धर्म करा, पुण्य करा, भांडाऱ्यात वरंगणी द्या. हे तुमचं पुण्य आहे. दुसरं काही तुमच्या संघ येणार नाही. आम्ही जेऊ चाल मग चढली का वाजत तुम्ही? आम्ही नव्हतं काय बोंबल जेवायचं. तुम्ही कवा आले का? भंडारे दुसरं गेले. दुसऱ्या रोजी 1000 रुपयाची वरंगणी जमा करायची असते मार्गी मंडळ म्हणजे. त्याच्या कारणी लागले असते. अरे मा म्हणणं हे दुसरं काही नाही. देव तुमच्या शिरावर कधी त्याला बी तुमचा हात राहिला त्याच्यावर. तुम्ही जेव्हा तुम्ही इथं गेला, नाथ महाराज गेला, पण सावता माया तुम्ही विसरले. किंवा आपला जातीचा माणूस आहे, पण आपल्या करता त्याने काय काय नाही केलं ते तुम्हाला काही ठाऊक नाही. त्याने किती तकलीफ सावता महाराजांनी काय केलं आप्पा सांगा? आम्हाला काय माहिती, तुझ्या बापालाच माहिती, आम्हाला काय माहिती. आम्ही नव्हतो. आम्हाला त्याचे ज्ञान कसं आहे ते तुम्हाला मी सांगतो. दारू नका पिऊ. तुम्ही दारू प्या, मटण खा, पण भक्ती विठ्ठलावर ठेवा. तुम्ही एकादशी करता, तुम्ही पंढरी जाता, तिथून आल्यावर तुम्ही मावजा घातला का? नाही. का नाही घातलं? प्रसाद वाटला का? त्याच्या नावानं प्रसाद वाटला. अरे नाही म्हणतो आम्ही, काय आम्ही आहोत म्हणतो ना. तुमचं सात्विक झालं काय त्याच्यामध्ये मला एवढं सांगा तुम्ही. करणार आहे मग आम्ही, काय नाही म्हणतो कोण कावा करणार आहे? माझ म्हणजे करू आम्ही. जेव्हा आले तुम्ही पंढरपुरात आखाडे एखादं करून गुंडकू नका तुम्ही. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा आले तुम्ही तेव्हा करून टाकायला बाई. तुमच्या जीवनाचा सार्थक होऊन आप्पाचा जाईल. टांगा पलटी. तुमच्या जीवनाचा सार्थक होऊन जाईल. आणि तुम्हाला देव तुमच्या शिरावर हात कधी चलावी. मी तुम्हाला हे सत्य सांगतो. बरोबर. मी खोटं सांगत नाही, कारण हे अनुभव आम्हाला आहे. बरोबर. तुम्हाला जेवायचं का? आम्ही जेऊ शकतो. तू कधी फोटो काढ आमचे. माश्या बसल्या आमच्या आप्पाच्या अंगावर, त्याच्या माश्या सुद्धा फुटून निघणार आहे. टोपीवर बी तुमच्या. पेपीवर बी. पण आम्ही सत्य वागणार आहे. आप्पा ना आम्ही शूटिंग आहे. ते शूटिंग असं नाही. डेअरीचा पण फोटो निघतो. अरे अब्बा दादी, आप्पा तुमच्या तुम्ही हे समजू नका. आमच्याजवळ ज्यादा पैसा आहे, आमचा पैसा बँकेमध्ये. तुमचा काही काम